श्रीमन् महागणाधिपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः। बरं झालं तुम्ही तरी आलं, भाऊंना नाही येता आलं ना असं। बस काय ग, काय झालं? अहो प्रांजलची बहीण प्रिया, तिचं काय झालं? काय नाही, ती कुठेच दिसत नाहीये, म्हणजे तिला नाहीच बोलवलं यांनी। मला वाटलं होतं निदान आजच्या दिवशी तरी सगळं विसरून तिला बोलावतील, पण नाहीच। विचारलं किती वाईट वाटलं असेल ना, म्हणजे सख्ख्या बहिणीच्या लग्नाला आपल्या आईनेच नाही बोलावलं। इतकं नाव टाकायचं म्हणजे काय ना। आता कळलं तुला या दोघांच्या पळून जाण्याला आम्ही का विरोध केला होता ते? म्हणजे प्रांजलचं सुद्धा असंच झालं असतं, कायमचं दार बंद। आपली प्रांजल सुटली ना त्या बाईच्या हुकुमशाहीतून। खरंच हुकुमशाही काय हो, खूप प्रेमळ आहेत त्या आणि स्वभावाने पण खूप छान आहेत। माणसाशी लगेच ओळखता येत नाही, त्याला थोडा वेळ द्यावा लागतो। हा घ्या पेढा, तुम्ही खाल्लाच नाही। हो का? हा तुझा नेकलेस कुठला ग? हा मला पण कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय। हो ना, मला पण। हो का? अहो अगदी बरोबर ओळखलं तुम्ही। माझ्याकडे आला होता ना दागिने बघायला, तेव्हा पाहिला असेल हा हार। नाही म्हणजे तुम्हाला नाही विशेष आवडला, पण ऋताला खूप आवडला। अगदी निरखून निरखून बघत होती, लहान मुलं बघतात ना आवडत्या गोष्टीकडे तशी। मग मी देऊन टाकला हिला, लग्नाची भेट म्हणून। तरीच म्हटलं माझी स्मरणशक्ती मला धोका नाही देणार। हो का? अगं बाई, म्हणजे तुमची स्मरणशक्ती खूप चांगली आहे। बरं झालं बाई तुम्ही सांगितलं ते। नाही म्हणजे पुढे मागे जाऊन तुम्ही असं म्हणायला नको। तुमची कोणती अट मला आठवलीच नाही। ऋता चल ना जरा, एक छोटस काम आहे माझं, ये। हा आता जाऊ दे तुला, लग्न होऊ दे मग बोलू आपण तिच्याशी। काय दादा, तू मला कधी सांगणार आहेस मांडववाल्याचे किती पैसे झाले? आत्ता? हो. कशाला कशाला म्हणजे मला हिशोबात मांडून ठेवायचं? अरे हो, उद्या बघू ना। पण नाही नाही नाही, सगळं आत्ताच लिहावं लागतं, नंतर मला आठवत नाही आणि सगळा गोंधळ होतो। मला सांग नीट काय कळलं बाबा, कळलं। तू न धन्यस दादा, तुझ्यासारखा माणूस ना जगात शोधून सापडणार नाही। ते मरू दे, तू सांगतोस का मी मांडववाल्याला विचारू? मांड हे बघ, या सगळ्या मांडवाचे मिळून 22 का 24 झालेत ना? ठीक आहे, 1000। काय या एवढ्याशा मांडवाचे 24,000 रुपये? काय? अरे तुम्ही हो हो आलो। तुम्ही आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। हात जोडायचे दोघांनी। प्रांजल, काय झालं? असा चेहरा का पडलाय? काय नाही रे, प्रियाताईची आठवण येते। ती असायला हवी होती ना आज। कितीतरी दिवस झाले तिला भेटले नाहीये, तिच्याशी बोलले नाही। मम्माच्या सप्तेमध्ये बांधले गेले रे मी। काळजी करू नकोस, आता तू या घरी राहायला येणार आहे, त्यामुळे तुला हवं तेव्हा तिला भेट। आणि हो, तू तिला भेटू नकोस अशी कोणती शपथ मी तुला घालणार नाही। आणि ते घर सुटल्यामुळे आता तू तुझ्या मम्माच्या शपथेतून पण मोकळी झाली आहेस, नाही का? काकू, अहो कशाला सांगितलं तुम्ही त्यांना? हा हार तुम्ही मला दिलाय म्हणून, तर मला परत कधीच घालता नाही येणार हा। असं कसं? असं कसं? अगं उलट आता हा हार तुला उजळ माथ्याने घालता येईल। हा अगं, मी हा हार तुला दिलाय म्हणल्यावर ते नाही कशाला म्हणतायत? भैया हो, बरोबर आहे, सगळेजण खूप घाबरतात तुम्हाला। मग आहेच मी घाबरण्यासारखी। अगं पण तू नाहीये मला घाबरायचं, आता आपण दोघी मैत्रिणी की नाही? हो आलेच आम्ही। बाई 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 बाई, काय एक एक नमुने। कसं होणार बाई माझ्या प्रांजलचं?
पुढच्या विधी करता मुलीच्या वडिलांनी यायचं स्टेजवर. दोघांच्या मध्ये उभे राहा. पप्पा प्लीज रडू नका ना. तुम्ही रडलात तर मग मला पण रडायला येईल. तुम्हाला चालणार आहे का ते? बाबा तुम्ही काळजी करू नका. प्रांजलला त्रास होईल, दुःख होईल असं मी कधीच वागणार नाही. मी तुम्हाला वचन देतो. तुमचा हात तिच्या खांद्यावर ठेवायचा. बाबा तुम्ही तिच्या त्या खांद्यावर हात ठेवा. तर तुम्ही जावयाकडनं वचन घ्यायचे तर मी सांगतो तसं त्यांना सांगा. म्हणा धर्मेच 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 अर्थेच 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 कामेच 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 नातिचरितव्या 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 त्वयेयम त्वयेयम त्वयेयम. बाबांना सांगायचंय की तुम्ही सांगितलंय त्याप्रमाणे मी वागीन. मग सांगा नातिचरामी 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 नातिचरामी. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आपल्या पत्नीच्या सल्ल्याने धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक या सर्व कामामध्ये तिचा सल्ला घेऊन पुढचं कार्य कराल असं तुम्ही आपल्या बाबांना वचन दिलेलं आहे. तर तुम्ही आपल्या मुलीचा हात मुलाच्या हातात द्यायचा. कसा आता तू खाली. आपल्याला कंकण बंधनाचा विधी करायचा. तुम्ही तिच्या डाव्या हातात बांधे. हे तुम्ही त्यांच्या उजव्या हाताला बांधायचंय. कुठे होतीस? आधी गुरुजींनी मंगळसूत्र मागितलंय, देऊन येताना का हो. आता विधिवत लग्न झालेलं आहे. आजपासून तुम्ही पती पत्नी झालात. हा जन्म आणि पुढचे 7 जन्म असेच एकमेकावर प्रेम करून सुखाने संसार करा. हीच आमची त्या ईश्वरचरणी प्रार्थना. वीणा अगं इथं काय करतेस? अगं तिकडे सप्तपदीची तयारी सुरू झाली. चल चल लवकर. हो ते गुरुजींच्या आहेराचं पाकिट आतमध्ये होतं ना, ते आणायला गेले होते. पांडू जी पांडू इकडे. जी हे पाकिट तुझ्याकडे सांभाळून ठेव. गुरुजींचं आहेर आहे ह्याच्यात. जी. गोष्टी सांभाळून नाही ठेवल्या हरवून जातात.
अग्निनारायणाय नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षतापुष्पं समर्पयामि नमस्करोमि। आता आपल्याला सप्तपदीचा विधी करायचा आहे, तर मुलाच्या लग्न झालेल्या बहिणीला गाठ बांधायला बोलवा. गुरुजी त्यांना बहीण आहे पण तिचं लग्न नाही झालेलं. वहिनी आहे का? हो ऋता ये ग. हा ऋता, नुसतीच गाठ नाही मारायची, गाठ मारताना तुला उखाणा घ्यायला लागेल. अरे देवा, मला नाही नाव घेता येत. बर. भेंडीच्या भाजीत बटाट्याच्या फोडी, भेंडीच्या भाजीत बटाट्याच्या फोडी. मुकुंदरावांचं नाव घेते, त्यांच्या संसाराची गोडी. वा. आता तुम्हाला सप्तपदीचा विधी करायचा आहे, तर तुम्ही दोघांनी तिथे उभे राहा. उजवा पाऊल तिथे ठेवायचं पहिल्या सुपारीजवळ, त्यांच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवायचा आणि आम्ही सांगतो तसं त्यांच्याबरोबर 7 पावलं चालायचंय. विष्णुम जिष्णुम महाविष्णुम प्रभविष्णुम महेश्वरम अनेक रूपम दैत्यान् नमामि पुरुषोत्तमम. नमो प्रथम ईशपती भव. पहिलं पाऊल पुढे करायचं. ऊर्जे द्वितीयपदी भव. दुसरं पाऊल पुढे करा. हरायोस्ताव तृतीयपदी भव. तिसरं पाऊल पुढे करा. मो भव्याय चतुर्थपदी भव. चौथं पाऊल पुढे करा. प्रजाभ्यः पंचपदी भव. 5वं पाऊल पुढे करा. षष्ठाभ्यः सप्तपदी भव. 6वं पाऊल पुढे करा. सप्ताभ्यः ईशपदी भव. आता 7वं पाऊल पुढे करायचंय आणि सगळ्यांना नमस्कार करायचंय, देवाला नमस्कार करायचंय. झालं सगळं नीट? हो माधवराव, आमच्या प्रांजलला तेवढं सांभाळून घ्या. असं काय बोलताय? मी समजू शकतो, मलाही एक मुलगी आहे. चला शेवटी आपण व्याही झालो तर. प्रांजलचा आम्ही व्यवस्थित सांभाळ करू. शेवटी ती आता आमची मुलगीच आहे ना. अभिषेक पूर्ण झालाय, आता दोघांनी खाली बसायचं. द्या काका, 6 वाजून गेले ना आता. अजून किती वेळ आहे? मला खूप भूक लागली आता. झालंच आहे. त्याच्यानंतर जेवण, मग नंतर पाठवणी आणि मग गृहप्रवेश. आणि पाठवणी म्हणजे? पाठवणी म्हणजे थोडक्यात रडण्याचा कार्यक्रम. कसं आहे, मुलीचे आई वडील खूप जड अंतःकरणाने मुलीला सासरच्यांकडे सोपवतात. मग ते करत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी येतं, ते रडायला लागतात. मग त्यांना पाहून सगळेच रडायला लागतात. म्हणजे प्रांजल वहिनी पण रडणार आहे? हो, ती पण रडणार. तिच्या डोळ्यात पाणी. अखंड सौभाग्यवती भव. वेलकम. दादा बहिणी, ह्या भाईचा कट लक्षात आलाय का तुमच्या? काय 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 आता पाठवणी सुरू आहे, म्हणजे प्रांजल रडणार. काय, अरे ती रडली की आजच रात्री राय आणि प्रांजल त्यांच्या घरी नाही का?
असा विचारच नाही केला आपण. भोगा आपल्या कर्माची फळं. एवढा सगळा खर्च केला तो वायाच जाणार. वहिनी वहिनी लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. इकडे प्रांजलच्या डोळ्यात पाणी आलं की तिकडे राया त्या बाईच्या कब्जात. सुखीरा. प्रांजल, बाळा बघता बघता कशी मोठी झालीस कळलंच नाही ग. लहानपणी मम्मा मम्मा म्हणून माझ्या मागे पुढे असायची. शाळेतून कॉलेजमधून आलीस की सगळ्या गमती जमती मम्माला कधी सांगतोय असं व्हायचं तू. आणि आज माझी ही बाहुली सासरी निघाली. सासरी गेल्यावर तुझ्या मम्मा पप्पाला विसरून तर जाणार नाहीस ना. तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकणार नाही ग. जावे बाबू, सांभाळा माझ्या लेकीला. हो, खूप कौतुकाने वाढवले मी तिला. खूप लाड केले तिचे. तळहाताच्या फुडाप्रमाणे जपले तिला. तिला सुखात ठेव. आनंदात संसार करा. आणि माझी अट लक्षात ठेवून आनंदात राहा. ही बाई सारखी सारखी त्या अटीची आठवण का करू देते? त्या बोलून काय फायदा आहे? फक्त ही प्रांजल रडली नाही ना म्हणजे मिळवली. मम्मा, माझं काही चुकलं असेल तर खरंच मला माफ कर. मी जे काही वागले ना त्यात तुला दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. अगं पण मी असं कुठं म्हटलं? प्रांजल बाळा, एक बाप म्हणून माझं जे काही कर्तव्य होतं ना ते मी पार पाडलं. आता जर का काही राहून गेला असेल तर आय एम सॉरी. माझी एक ऑर्डर आहे तुला. ऑर्डर नाही का, एक रिक्वेस्ट आहे. रोज सकाळी मला फोन करायचा. अगं तुझी एवढी सवय झाली ना मला की सकाळी उठल्यानंतर मी हाक मारायला येईन तेव्हा ठीक आहे. सुरुवातीला काही दिवस अवघड जाईल मला, पण नंतर होईल सवय. अशी कशी सवय होईल? मी तुम्हाला करीनच ना, रोजच्या रोज फोन करीन. प्रांजल, मला असं का वाटतंय की तुला आपलं घर सोडून जाताना काहीच वाईट वाटत नाहीये? का? असं का वाटतंय तुला? अगं मुली सासरी जाताना आईच्या गळ्यात पडून किती रडतात आणि तू मात्र. मी ना आत्ता खरं तर देव पाण्यात ठेवायला हवी होती. मम्मा, हो, पण त्यांच्या मम्मानी मुलीच्या डोळ्यात अश्रू येता कामा नये, नाहीतर नवऱ्या सकट परत घरी घेऊन जाईल. अशी अट घातलेली नसते ना.